करण्याचा प्रयत्न केला तर या सामन्यामध्ये एक वेगळं चित्र घडू शकतं, परंतु काय घडेल मैदानामध्ये हे देखील पाहणं गरजेचं आहे. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय आणि स्पर्धेची आजची चौथी रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट हा क्रिकेटचा थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. त्यामध्ये दोन फॉर्मॅट आपण नक्कीच पाहतोय, 40+ क्रिकेट, त्याचबरोबर रेग्युलर क्रिकेट. 40+ संघांना संधी आणि त्यानंतर मात्र रेग्युलर हा क्रिकेट आपण पाहतोय. कृष्णा मात्रे जलपान के बाद फिर से एक बार आगमन. क्रिश फॉर्चून इवेंट के जबरदस्त सीईओ है, जिसमें अच्छा काम उनका. चलेंगे मैदान की तरफ. जीत के लिए कितना टारगेट यहां पर खड़ा करेगी टीम वडवली. श्रीनाथ पाटिल और भुवन पाटिल ये दो सलामी के बल्लेबाज खेलने के लिए उतरे हैं. ऐसे में रोहित पाटिल का इस्तेमाल पहले ओवर में किया गया है टीम हेदुटने के कप्तान की तरफ से. 5 ओवर में कितने रनों की तरफ पहुंचती है यहां पर वडवली टीम, ये भी देखने वाली बात हो सकती है, क्योंकि टॉस जीतने के बाद उन्होंने खुद बल्लेबाजी चूज की. एक अच्छा यहाँ पर डिसीजन, लेकिन ये डिसीजन उनका सही या गलत ये तो आने वाला वक्त तय कर पाएगा. लेकिन यहाँ से रोहित पाटिल की रफ्तार भरी गेंद नेच लगी थी, उठाकर खेलना चाह रहे थे भुवन, लेकिन यहाँ से पहली गेंद के ऊपर चलते बने और यहाँ से पहली विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज रोहित. हेलो, देखिए 1-1 यानी कि 1 रनों के ऊपर 1 विकेट. 2 गेंदों का खेल यहां पर समाप्त हो चुका है. बल्लेबाज ने विराज मात्र आ चुके हैं रोहित पाटिल. बहुत ही अच्छी गेंद थी, जड़ में फेंकी हुई गेंद थी. हल्के हाथों से इस गेंद को खेल दिया था कुबर्स की तरफ से, लेकिन 1 रन जरूर मिलेगी. 1 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई 2 के ऊपर पहुंचता हुआ टोटल. दर्शकों की तादाद शुरू में देखिए जिस तरह से यहां पर आज आगाज हुआ, बहुत तादाद में दर्शक बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेलना चाह रहे थे, लेकिन मिस टाइमिंग हुए. धीरज पाटिल ने यहां पर एक गलती की. टेंशन तो यहां पर आया था. हेदुट ने टीम के 12th मैन वो झटके से कुर्सी से उठे थे और लफ्ज भी अच्छा निकला था उनके मुंह से. ये देखिए हमारे मामा दिवेकर मामा मैच को एंजॉय कर रहे हैं, और हमारे सावलाराम मामा पाटिल. यस दाखवलं गेलंय तर नक्कीच
चांगलं योगदान त्यांचं देखील स्पर्धेला. नयन पाटीलची 30 तर खासियत आहे. हा नयन पाटिल कब क्या करेंगे पता नहीं. कैमरामैन अच्छा बन चुका है. गोटे को भी पीछे छोड़ा उन्होंने. गोटे किधर है? नीचे. हाँ स्टेज के. चले 5 गेंदे हो चुके हैं और ये देखिए कवर पॉइंट के ऊपर से इस शॉट को खेला था डीप में. वहां पर खिलाड़ी दौड़ कर गए लेकिन तब तक 2 रन लेने का मौका मिला. 2 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती भी टीम का टोटल 10 रन. विराज मात्र और श्रीनाथ पाटिल खेलते हुए 1 विकेट पहला जल्द से जल्द गिरा था. 0 के ऊपर 1 रनों के ऊपर गिरा था. अब यहां से 10 रन पहले ओवर के समाप्ति के बाद. चलिए दूसरे ओवर का खेल यहां पर शुरू होता हुआ. पटौली ये टीम का टोटल है 10 रन. अब उनकी यही मंशा होगी कि आतिश 5 ओवर में किमान 45-50 के करीब पहुंचना बेहद जरूरी है. 50 के करीब तो पहुंचना ही है. यहां से 50 रन यदि बन पाते हैं तो निश्चित रूप में सामने वाली टीम के लिए थोड़ी सी दिक्कतें पैदा होती है. लेकिन हिदुट ने टीम को भी ये सोचना है कि निश्चित तौर पे अच्छा परफॉर्मेंस यदि देना है. जो आपको फील्डिंग करने का मौका मिला है लेकिन जिस तरह से खराब फील्डिंग करेंगे तो निश्चित तौर पे सामने वाली टीम का टोटल भी बड़ा बन सकता है. लेकिन यहां से आप रोहित पाटिल का इस्तेमाल. लालचंद भंडारी एक सीनियर हैं, अनुभवी हैं. चले हमारे सभी मैनेजमेंट कमेटी के मेंबर सब सीनियर वामन पाटिल, कालूराम मामा फुलोरे. दस रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर है. लालचंद भंडारे यहां पर गेंदबाजी के तौर पे पहली गेंद डॉट के रूप में फेंकी. निश्चित तौर पे बल्लेबाज विराज. तर दरम्यान आमचे चंद्रकांत दादा पाटील यांचं आगमन झालंय. नाना आणि त्याचबरोबर कालूराम फुलोरे यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. हा त्यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन देण्यात आले. चंद्रकांत दादा पाटील. क्या बात है, जबरदस्त ये शॉट था. देखिए खाली दिशा दी, स्कूप करने का प्रयास और निश्चित तौर पे ये चौका मिला है. 4 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई टीम का टोटल आगे आता हुआ तकरीबन 14 के ऊपर. नारिवलीचे आमचे सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व चंद्रकांत शेठ पाटील मास्टर आहेत. यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन. क्या बात आहे, टाळ्या हो द्या. आणि इकडे आमचे वावन शेठ पाटील, कालूराम शेठ फुलोरे हे देखील पूर्णपणे एन्जॉय करतात या सामन्याला, स्पर्धेला. चांगली मेहनत आहे त्यांची, परंतु आज त्यांना साथ चंद्रकांत शेठ पाटील यांची लाभलेली आहे. हा जेवणाची काय चविष्ट सोय, कारण हातालाच त्यांच्या सवय मस्त. कालूराम मामा धन्यवाद. खरं अन्नदाता सदा सुखी भव आपण नेहमीच म्हणतो. आणि वामन पाटलांचं तर विषयच नाहीये, त्यांचं देखील चांगलं योगदान आहे. कारण कालपासून मी पाहतोय पूर्ण मेहनत या सर्वांची स्पर्धेला आपल्याला लाभताना दिसते. हा आणि कालूराम शेठ आमचे कॅटरिंग वामन पाटील हे ऑर्डर देखील घेतात कॅटरिंगची. हा जर कोणाला ते फेमस आहेत.
हा ते यस क्या बात आहे. टाळ्या वाजतात तिकडे मैदानामध्ये. हे तुट ना संघ, कारण ज्यांना क्षेत्ररक्षण मिळालंय. 15 धावा धावफलकावरती आता सध्याच्या घडीला आपण पाहतो. दुसरा षटक सुरू आहे. गोलंदाज लालचंद भंडारी बघा मस्त गोलंदाजी इथे करतोय. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, त्यानंतर मात्र 5 मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये एक चौकार आहे. हो इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खुदून काढलाय ऑन साइडला लॉंगॉनच्या दिशेने. मात्र वाईडिश लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि इथे मात्र 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या आता जाऊन पोहोचले 2 षटकांती 17 धावा वडवली ए संघाच्या स्कोर कार्ड वरती. जरा स्पीड अप करा. या जगदीश पाटील यांचा तर विषयच नाहीये स्पर्धेमध्ये नेहमीच. पाहू शकता आपण इथे ही गाडी बाईक दाखवली जाते. कोणाला मिळेल हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी मेहनत करावी लागेल. जयेंद्र पाटील खूप चांगलं योगदान स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यस कॅमेरामॅन दाखवले जातात. जालिंदर जाल्या आणि दुसरे नयन सोन्या बैलाचे मालक का ना. तुम्हाला जर आता नाव करायचं असेल तर एखादा खोंड घ्या हा आणि मस्त त्याला तयार करा. साला करोडपती लगेच 2-3 फायनल मारू द्या. अक्षय पोरजी हा राणी डाब्याचे मॅनेजर आलेले आहेत. बंद करून आले असतील आता. यस कारण आज संडे होता, जरा लवकर बंद केला असं वाटतंय. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज रोहित पाटील वटवली हे संघ मात्र इथे पहिल्या षटकामध्ये 10 आल्या, त्यानंतर लालचंदने मात्र कमर कसली आहे. दुसऱ्या षटकामध्ये अपील होते, ती त्या अपील फेटाळून लावलं जातात. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूर वरून आला आणि इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल. काय थ्रो पैकी होती जबरदस्त आणि तिथे देखील धीरज पाटीलचा थ्रो आणि कलेक्टिंग बघा अप्रतिम. विकेट किपर प्रदीप कालन वाह क्या बात है, जबरदस्त फलंदाज बाद है. एकोणवीस धावा धावफलकावरती आहेत. वडब्ल्यूएस संघ इथे खेळताना आपल्याला दिसतोय. विराज मात्रे श्रीनाथ मात्र बाद झालाय. गोलंदाज रोहित पाटीलला पाहतोय, ज्याने पहिल्या षटक हाताळला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र लालचंद भंडारे आला. लालचंदने देखील सुंदर षटक फेकलं आणि आता मात्र पुन्हा एकदा रोहितचा वापर पाहायला मिळतो. परंतु फलंदाज नवीन मैदानामध्ये आलाय तो भूषण. उमेश पाटील चला शमन यस तिकडे सुभाष एक फेरफटका मारून येतात ते.
19 धाबा धावफलकावरती आहेत. बघा कुठेतरी 20 धाबा आहेत. धाबांचा आलेख जो आहे तो थोडासा लो झालाय, कारण ज्या अनुषंगाने इथे फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय वडवली संघाने, मात्र त्याच्यावरती कुठेतरी एदोटणे संघ भारी पडेल की काय पडेल हाच प्रश्न मात्र निर्माण झालाय. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग द कार्पेट इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण खराब झालं असं वाटतंय, कारण एका बाजूने इकडे थोडंसं आउटफील्ड ची फास्ट नक्कीच सर्व पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. आणि खरोखरच खराब क्षेत्ररक्षण कल्पेश कालन. जर अशी खराब क्षेत्ररक्षण जर एदोटणे टीमचं झालं तर मात्र समोरच्या संघाने जे फलंदाजी स्वीकारले ते तुमच्यावरती वरचढ ठरतील. आणि एदोटणे म्हटलं तर नक्कीच एक जबरदस्त आवाज. आणि इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल आता, कारण विकेट आली आहे. चौकार आल्यानंतर मात्र इथे विकेट आली आहे. प्ले डाऊन आणि हेदोटणे म्हटलं तर जबरदस्त असा आवाज सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीमध्ये आपण ऐकतोय. जगदीश पाटील यांच्यानंतर करण कालन हेदोटणे हे देखील याच गावातून बिलॉंग करतात. मोठमोठ्या स्पर्धा सध्याच्या घडीला गाजवत आहेत. कारण या भागामध्ये जर पाहायला गेलं तर जगदीश पाटील, विनोद पाटील भोपर, त्याचबरोबर करण कालन, ओमकार शेट्टी असतील आमचे, तसेच बालू पाटील, नितीन कालन, रोशन, असे अनेक समालोचक, सौरभ असतील, तर बरेच समालोचक या भागामध्ये देखील चांगले काम करताना आपल्याला दिसतात. जगदीश पाटील यांचं तर विशेष नाहीये, पूर्णपणे सर्व क्षेत्र सर्व विभागामध्ये भ्रमंती करणारे हे समालोचक. आणि नक्कीच चांगला आवाज, चांगली त्यांची कॉमेंट आपण नेहमीच ऐकत असतो. तर खार्डीचे चिराग म्हात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. खार्डीचे सन्माननीय चिराग म्हात्रे, आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला निमंत्रण आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वैभव ठक्करमचे. तर याचबरोबर 25 धावा 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 3 विकेट तंबूच्या आश्रयाला आपण पाहतो. प्रसाद पाटील आणि भूषण पाटील एक चेंडूचा सामना दोन्ही फलंदाजांनी केला. एक धाब्याचा योगदान आतापर्यंत दिलाय. रोहित पाटीलचं या ओव्हरचा विश्लेषण नक्कीच आपण 8 धावा फक्त या षटकामध्ये खर्च केला. 1 विकेट त्याने प्राप्त केलं. 2 षटकांमध्ये रोहित पाटील ज्याने 18 धावा देत 2 विकेट प्राप्त केलेत. 3 ओव्हर नंतर 25 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये वडवली वर्सेस हेदोटणे असा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. बघा आज बरेच उलट फेर झालेत, कारण बऱ्याच प्रेक्षकांनी चर्चा केली होती, आशा दाखवली होती की निश्चितच आज वाकलन संघ पुढे येईल की काय. त्या इन्फॉर्म मध्ये तो आज इथे उतरला, परंतु त्या संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर काढण्यामध्ये हिडकाली संघाचं खूप मोठं यश आपण पाहिलं. 64 रन्स त्यांनी स्कोर कार्ड वरती लावल्या. 65चं आव्हान असताना मात्र वाकलन संघाला ते आव्हान करू दिलं नाहीये. त्या क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणी मोठा नाहीये, कोणी छोटा नाहीये. तुमचा खेळ अप्रतिम असायला हवाय, तरच तुम्ही नक्कीच सामने असे जिंकू शकता. फक्त धैर्य, आत्मविश्वास असायला हवा की आम्ही नक्की जिंकू. इथे मात्र 2 दबा येत आहेत. थोडीशी मिसफील्ड जास्त होताना दिसते हेदोटणे संघाच्या खेळाडूंकरवी, कारण मागे देखील इथे एक झेल सोडण्यात आला. समोर लॉंग ऑफला देखील एक चौकार मात्र आपल्याला मिसफील्डचा पाहायला मिळाला. इथे देखील एकाऐवजी 2 धाबा. म्हणजे अशा जर खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर मात्र संघाला त्याचा मोबदला शेवटच्या मुवमेंटला भोगावं लागतं. जेव्हा बॉल टू रन हा समीकरण येत असतं त्या वेळेला मात्र त्या
धावांचं मात्र महत्व तुम्हाला कळत असतं. इथे मात्र निर्धाव चेंडू आला, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज आता भूषण कालन आहे, त्याच्यावरती टाकलेला विश्वास चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे, कारण प्रत्येक दिवशी 9 सामने आपण इथे कव्हर करतोय. आतिश पाटील, हा चौथा दिवस तुम्ही इथे चांगली स्कोरिंग 3 वाजता घरी पोहोचता. हा हा आणि इथे मात्र काय घडलंय तिथे पंचांचा इशारा येईलच की एक्झॅक्टली काय आहे. काय चेक करतो आम्ही, पण नो बॉल पण आहे का? यस. आणि षटकार इथे आलेला आहे आणि इथे नो बॉल आहे, फ्री हिट. नक्कीच तुमचं म्हणणं रास्त आहे. 12वा खेळाडू हेदोटणे संघाचा जाम टेन्शन मध्ये आहे. किती वेळा सांगितलंय त्याला की तू असे नो बॉल टाकू नकोय, तो तरी काय करेल. 12वा आल्यानंतर हेच असतं. पण एक आहे कृष्णा, जर विचार केला ना तर, कारण 12व्याची तलमल ही सर्वात मोठी असते. हा, कारण एक काल मी देखील 12वाचा असायचो. आमच्या संघामध्ये जेव्हा मी खेळायचो त्यावेळेला जास्त गुरुदास मी 12वा असायचो की जा 12 बस. आता 12वा आल्यानंतर करायचं काय? मग तिथून ही कॉमेंट्री सुरू केली. पण तिथून आता हा एक प्रोफेशन आपला नक्कीच आपण तयार केलाय की चला खेळामध्ये जास्त चान्स मिळाले नाही, पण इथून तर आपल्याला काहीतरी आपण करू शकतो. आज 27 वर्ष नक्कीच या क्षेत्रामध्ये समालोचन मध्ये नक्कीच आपण प्रेम दिलाय, जनतेने प्रेम दिला, प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा प्रेम आहे. 34 धावा धावफलकावरती. जगदीश पाटील खेळलेत की नाही माहिती नाहीये, परंतु हा खेळलेत पण कमी. परंतु कला महत्वाची असते. कला ज्याच्यामध्ये आहे तो कुठेही लपून राहणार नाहीये. शमन पाटील आलेले आहेत, सुभाष दादा आलेले आहेत, उमेश तिकडे आहेत, तीरदेव. मोठा फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे दुसरे धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात एकच. बघा शमन पाटील, हा हे त्रिदेव, म्हणजे हे त्रिदेव तेच ना, नसरुद्दीन शाह, हा सनी देवल आणि जॉकी श्रॉफ. हा चांगली मेहनतीचं फल मात्र तुम्हाला मिळतंय. पण गुरुदासनी देखील चांगलं काम केलं आहे सध्याच्या घडीला, कारण आता क्रिकेट रिटायरमेंट कडे तो आलाय. परंतु सध्या धावात तुमच्या 34 धावात, तुमच्या माहितीसाठी 34 धावात, 35 धावा एक वाढले, 35. काय हरकत नाहीये. कधी कधी आम्ही देखील तुमचा मत घेत असतो की लक्ष आहे की नाहीये. 12वे खेळाडू नुसतं येऊन फोन मध्ये आहेत की मॅच मध्ये आहेत, हे देखील आम्हाला पाहावं लागतं. 34 म्हटल्यानंतर लगेच इकडे वडवली संघाचा 12वा उठला नाही, 35. बघा इकडे आमचे रामकृष्ण, आमचे जगदीश पाटील, क्या बात आहे. गोलंदाज प्रदीप कालन आलाय. 4 षटक संपलेले आहेत, 35 धावा धावफलकावरती. आता मात्र 15-16 धावा येणं गरजेचं असेल या षटकामध्ये वडवली संघाला, कारण प्रथम फलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे. हेदोटणे संघाचा खेळ आतापर्यंत तरी चांगला राहिलाय माझ्या मते. फेलच्या दिशेने
नक्कीच अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाज इथे वाद होईल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होता. हो, गुड डिसिजन बाय अंपायर रमेश म्हात्रे. एकच धाव, 36 धावा धावफलकावरती आहेत. राणी ढाबा आणि त्याचे मॅनेजर इथे आलेले आहेत. अक्षय 4G आहे, कारण सध्याच्या घडीला या जीलाच महत्व आहे. क्या कृष्णाजी, ये बघा पाहू शकता आपण अक्षय 4G 36 धावा 36. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हो, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे लालचंदच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बघा हेतुटणे संघ जबरदस्त प्रयत्न इथे करतोय क्षेत्ररक्षण करण्याचा. त्यांना नक्कीच टॉस मात्र समोरच्या वडवली संघाने जिंकला आणि क्षेत्ररक्षण मात्र दिलाय तो हेतुटणे संघाला. इथे ऑन साइडला लॉंगाच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सतीश मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 39 धावा. इथे मात्र पाहायला गेलं तर कृष्णा हेतुटणे संघाने फिल्डिंग घेतली असती, त्यांनी जर टॉस जिंकला असता तर त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षणाचा होता अशी माहिती 12वे खेळाडू त्यांचे देतात. खरं मीटिंग मध्ये त्याला घेतलं असेल. इथे मोठा फटका आहे चेंडू हायवे मध्ये, परंतु झेल तिथे टिपला गेलाय कल्पेश कालनने आणि इथे मात्र फलंदाज भूषणला परतावा लागेल. विकेट आली आहे. चला मजा येईल. चला हे देखील ऑपरेटर आलेत बघा, आता नाईट शिफ्ट वाले आलेले का तेच मागतपासून पाहतो आम्ही, तुम्ही कुठे आहेत. ऑर्डर सध्या कोणीच खाली नाहीये कृष्णा, नाही लाईव्ह वाले, नाही डीजे वाले, नाही कॉमेंटर, नाही अंपायर, सगळे बिजी आहेत. पण तो प्रेक्षक जातील तरी कुठे, एवढ्या स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहेत. आतिश मात्र चांगला प्रयत्न करा, मजेशीर स्कोरर असा असायला हवा. हो क्या बात आहे, जबरदस्त. बघा तिकडे वडवली आहे आणि त्या गावाकडे त्यांनी चेंडू पाठवला सरळ. इकडे म्हणून फायदा नाही, कारण चेंडू गावाकडे गेला पाहिजे आणि रिव्हर्स अटेम्प्ट करून हा मात्र आला एक अप्रतिम असा राणी ढाबा षटकार. पाटील एक अतिशय अप्रतिम असा सिनियर खेळाडू आहे आणि नक्कीच इथे मात्र आल्या आल्या त्यांनी आपली ओळख दाखवली आहे. वडवली संघाकडून केलत असताना अप्रतिम खेळ. जगदीश अजूनही या शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 45 धावा धावफलकावरती. आता मात्र सन्मान स्थिती झाली आहे माझ्या मते. अजूनही या चेंडूवरती काय नंबर असेल हा देखील प्रश्न आहे. प्रदीप कालन शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा आणि इथे मात्र त्याच दिशेने चेंडू सीमा पलीकडे हालाय हा चौकार आणि चौकाराने मात्र धावसंख्या 49 आणि 50 धावांचं लक्ष्य आहे. क्या बात आहे, पहिलाच फिरलाय आणि नक्कीच इथे मात्र पूर्णपणे त्याच दिशेने मात्र हा
जगदीशच्या बॅट मधून चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र धाव संख्या निवडून ठेवली ते 49 वरती. 50 धावांचं आव्हान आहे. चांगली धाव संख्या उभी केली आहे. यस कॅमेरामॅन आमचे निहाल गायकर वाकलन, तुम्ही माणसं तरी कुठून कुठून आणल्यात कृष्णा. बरोबर आहे. जहां पर जाओ वहां के लोग ले लो. फॉर्च्यून वेन है, ये कुछ भी कर सकता है. चला 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची गरज आहे. परंतु येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 50 धावा कशा उभ्या केल्या जातील त्या हेतूने संघाकर्मी आणि दुसऱ्या बाजूला या 50 धावांचं संरक्षण आता वडवलीय संघ कोणत्या पद्धतीने करेल ह्याचं धावतो ऐकण्यासाठी बोलूया एकदा साई आणि जगदीश. या साई आइए. जगदीश को आराम करने दो बाबा, बहुत थक गए वो. 4 बजे आते हैं इधर, कल फेस निकलने वाला है उनका. हा नाही फेमस नक्कीच. जे जे पाहिजे तुम्हाला ते मिळेल. बघा कोंबडा किती मस्त दिसतोय फोटो मध्ये. अक्षय मला असं वाटलं होतं येताना तू काहीतरी आता इथं तिथून घेऊन येशील, तू खाले आता है. अरे क्या आदमी है तू. राणी ढाबा से आया और खाले आता है. चला इथे पाहुणे येतात आमचे. यस वेलकम, स्वागत आहे. यावं व्यासपीठावरती. हे सर्व यंग मंडळी राज म्हात्रे यांचं इथे आगमन होतंय आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलेला आहे आणि त्यांचं पूर्ण फ्रेंड सर्कल इथे उपस्थित झालाय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम राज म्हात्रे साहेब. कारण वेळात वेळ काढून तुम्ही इथे या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आमचे राणी ढाब्याचे मालक कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष जयेंद्र पाटील यांच्या वतीने आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय या व्यासपीठावरती. फार्म हाऊस एकविरा, त्याचबरोबर अनिल पाटील यांचं सहकार्य आणि त्याचबरोबर किरण शेठ पवार हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू संदीप सर, थँक्यू जगदीशजी पाटील. तर बोलूया मॅचच्या दिशेनं. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने धावसंख्या आपण पाहिली होती, बाली संघाने उभारली होती, ती डिफेंड देखील झाली. त्याच पद्धतीची धावसंख्या वडवली ए संघाने बनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र आता सतरंगी हेडुट्टे संघ. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील आणि साथीनं सतीश काळन आपल्याला पाहायला मिळतात. 2 दर्जेदार फलंदाज
इनफॉर्म मध्ये देखील दोघे आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू समोरच्या दिशेला अगदी स्क्रीनला धडक देणारा हा सुरेख असा चौकार, एका टप्प्यावरती बाउंड्री लाईन पार, खणखणीत चौकार. मागच्या मॅच मध्ये देखील अशाच पद्धतीचं आव्हान होतं, परंतु त्यावेळेस प्रतिस्पर्धी वेगळा होता. यावेळेस चॅलेंज जरी सारखं असलं तरी देखील समोर संघ हा सतरंगी हेडूटने आपण पाहतोय रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पहिला रंग चांगला, दुसरा अप्रतिम फटका, शॉट ऑफ द नाईट असं आपण म्हणू शकतो, कारण की समोरच्या दिशेला बॅटचा फ्लो आपण पाहू शकता. बॉडी बॅलन्स हँड कोऑर्डिनेशन सारं काही सुरळीत, अगदी कोचिंग मॅन्युअल मध्ये शिकवलेला हा फटका आपण पाहू शकाल. ह्या वर्षी अतिशय चांगल्या फॉर्मात हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नातील ड्रीम बाईक ज्यानं आपल्या नावावरती कोरली आणि तदनंतर तो फॉर्म अजूनही कॅरी करत असताना आपण पाहू शकाल. खरं तर जिथे जिथे जातो ॲज अ गोलंदाज, ॲज अ फलंदाज, त्याचा एक वेगळा ठसा आपल्याला कायम पाहायला मिळतो. तो रोहित पाटील मॅन इन फॉर्म सध्याच्या घडीला आपल्या बॅटमधून फटके दाखवत असताना आणि प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सुरेख चौकार आणि त्यानंतर शेफ होल्ड करत असताना हा देखणा षटकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. 10 धावा धावफलकावरती, 10 का दम 2 बॉलमध्ये आतापर्यंत दाखवलाय. 50चं लक्ष, परंतु आमच्यासाठी ते छोटं आहे असं सांगणारा हा स्टार्ट सध्या तरी आपल्याला टीम सतरंगी हेडूटनीकडनं पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू फटका, हा देखील सुरेख आहे. पॉवर प्लेचा पूर्णतः वापर करत असताना आणि त्या पॉवर प्लेचा फायदा देखील घेतलाय. चेंडू सरळ निघून जाईल, सीमारेषा पार, आणखीन एक अप्रतिम असा चौकार. थँक्यू. तर याचदरम्यान वडवलीचे आमचे मनसे विभाग प्रमुख मनोज पाटील यांच्या वतीने वडवली संघाला विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपये. थँक्यू. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लावलंय, परंतु एक एक विकेट साठी तरसावं लागतंय, कारण की इथे अप्रतिम फटके आपल्याला पाहायला मिळतात. चतुरस्त्र फटके, दोन्ही बाजूला स्ट्रॉंग पद्धतीनं फटके सध्या तरी आपण पाहू शकाल. काही फलंदाज असतात जे फक्त एका बाजूने स्ट्रॉंगपणे बॅटिंग करताना पाहायला मिळतात, परंतु त्याला हा फलंदाज अपवाद आहे. अगदी ऑन साइड असो किंवा ऑफ साइड असो, दोन्ही बाजूनं त्याच्या बॅटमधून फटके येतात. खास करून व्हीसेप मध्ये हे 4ही फटके आपल्याला पाहायला मिळाले, कारण की लॉंग ऑन लॉंग ऑफ या दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळतात. अप्रतिम बॅटिंग. 18 धावा स्कोर कार्ड वरती. स्क्वेअर कट करायचं होतं, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट देखील मी खेळू शकतो अशा पद्धतीने ड्रिल करून देखील तो दाखवतोय, कारण की समोर गोलंदाजी ट्रॅकवरती श्रीनाथ पाटीलला आपण पाहतोय. या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर. खरं तर मागील कालखंड ज्या खेळाडूनं गाजवलाय, कारण की वडवली ए संघाचा दबदबा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण कायम पाहिला आणि त्यामधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू, परंतु आता त्याच्या विरोधात रोहित पाटील बरसताना पाहायला मिळाला. कारण की तब्बल 18 धावा बनवले होते, त्यानंतर सिंगल कंप्लीट केले. का षटकाचा खेळ संपला. पिवड मध्ये दमदार फटकेबाजी आणि 19 अशी जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. तर संचितजी पाटील नागावचे आणि अंश पाटील या दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर वेळ बराचसा झालाय, जवळजवळ मध्यरात्र आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु तरी देखील आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. हे आयोजनकर्त्यांचं खरं तर यश आहे असं आपण म्हणू शकतो, कारण की एखादी स्पर्धा जेव्हा आपण भरवता त्या स्पर्धेला प्रेक्षकांचं मान्यवरांचं जेव्हा प्रेम प्राप्त होतं ना, त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्पर्धा सफल झाली असं आपण म्हणू शकतो. आणि अगदी सफलतेच्या दिशेनं वाटचाल करणारी, यशाची उंच शिखरं गाठणारी ही स्पर्धा आपण पाहतो. श्रद्धांजली चषक 2025 हे भव्य दिव्य असं पर्व आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित हे श्रद्धांजली चषकाचं पर्व आपण पाहतोय. आणि या पर्वाचे खऱ्या अर्थानं आयोजक आपण पाहू शकाल श्री जयेंद्र शेठ पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची अथक मेहनत, त्यांच्या साथीनं पूर्ण टीमवर्क आपल्याला पाहायला मिळतंय आई गावदेवी नारिवलीचं, आणि त्यांच्या मेहनतीनं एक भली मोठी स्पर्धा डे नाईटचा भव्य दिव्य सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु 2 क्षेत्ररक्षक वेगानं धावत होते, त्या दोघांना देखील बीट करून चेंडू सीमारेषा पार. वनमोत चौकार रोहित पाटीलच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने आपण पाहतोय, खरं तर
या स्पर्धेचे आमचे प्रमुख प्रणेते चंद्रशेठ पाटील जे प्रोप्रायटर आहेत राणी राहाब्याचे, आणि अगदी त्याच पद्धतीचा हा चौकार, लज्जितदार चौकार, राणी राहाबा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती भुवन यांचं देखील स्वागत आपल्याला पाहायला मिळतं. भुवन पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती, षटक क्रमांक 2. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आता फुलटॉसला मिड विकेटच्या दिशेनं रवाना केलाय. 1 मोर हिट आणि राणी राहाबा षटकार येतोय आता. डिसिजन रेफर करण्यात आलाय. खरं तर पंचांकडे आता कटाक्ष टाकण्यात येईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण पाहू शकाल, कारण की वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली. चला तिसरे पंच गुरुदास भुईर या आपण आता डिसिजन चेक करायचा आहे, कारण की रेफर झालाय हा डिसिजन. आपले ऑनफिल्ड पंच आहेत त्यांच्याकडनं की वेस्ट हाईट पेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली आहे, कमरेपासून उंच आहे की खाली, याची शहानिशा कंट्रोल रूम मध्ये आता आमचे तिसरे पंच करतील. परंतु रोहित पाटील जसा मैदानात उतरलाय त्याचा तिरका कटाक्ष, नो बॉल पंचांचा इशारा. कदाचित त्या खेळाडूचा तिरका कटाक्ष आमच्या मालिकावीरच्या बाईक वरती असावा की काय, कारण की त्या प्रकारची त्याची बॅटिंग सध्या तरी चालू आहे. कारण की वन मॅन शो आतापर्यंत जेवढे चेंडू डिलिव्हर झालेत ते एकट्यानं फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधनं आता धावा पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू फ्री हिट बॉल, परंतु तो बॉल खूप सुरेख भुवन पाटीलनं डिलिव्हर केला. शैलीदार गोलंदाज आहे, हा देखील तितकाच महत्वाचा खेळाडू आहे. परंतु आज बॅटिंग मध्ये ज्या पद्धतीने अशा अपेक्षा होत्या त्या प्रकारचा खेळ झाला नाही. खरं तर 60+ बनवायच्या होत्या. सुरुवातीला बॅटिंग स्वीकारल्यानंतर मनाशी अशा अपेक्षा बाळगली होती की आम्ही 5 षटकामध्ये 60+ धावा बनवू, परंतु एक आव्हानात्मक टार्गेट पाहायला मिळत आहे. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेटची संभावना आहे आणि ती विकेट कॅरी केले रोहित पाटील. एक मोठा धक्का, परंतु ज्या पद्धतीनं सुरुवात रोहित पाटीलला द्यायची होती ती सुरुवात त्यानं जरूर दिल्या, परंतु इथं शेवट कोणता फलंदाज करेल हे देखील पाहावं लागेल. पहिला धक्का पाठलाग करत असताना सतरंगी हेडूटच्या टीमला रोहित पाटील बॅक टू दी डग आउट. नवीन फलंदाज यश काळन मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 1.3 अशी षटकं समाप्त झालेत, परंतु तब्बल 30 धावा स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इंजरीला फेस केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहतोय ते यश काळनला. एक जनरल ऑलराऊंडर या टीमचा आपण पाहू शकाल, महत्वपूर्ण खेळाडू आहे. खरं तर हा खेळाडू सुरुवातीला 2 षटकं नक्कीच टाकायचा, परंतु त्यानंतर इंजरी त्याला फेस करावी लागली. आणि खरं तर क्रिकेट खेळाडूचं करिअर आहे ना ते फिटनेसवरती खूप अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. चांगला चेंडू भुवन पाटीलचा आपण पाहतोय, कारण की सुरुवातीला त्याच्या विरोधात फटके आले, त्यानंतर आता स्वतःला सावरताना भुवन पाटील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता सामना रणबॉल येऊन टेपलाय, कारण की इथनं जर आवश्यकता आपण पाहिली तर येणारे 20 चेंडू आणि गरज आहे ती 20 धावसंख्येची. शोल्डर डाऊन झाले त्याचं, कारण की आता सामना आपल्याला जवळजवळ 70% टीम सतरंगी हेडूटण्याच्या बाजूनं पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, असं क्रिकेट आहे. चांगला चेंडू डॉट बॉल, तेच करण्याचा प्रयत्न सध्या तरी चालू आहे. कारण की ह्या हंगामामध्ये एक सामना पाहिला होता ज्या सामन्याची आम्ही नेहमीच चर्चा करत असतो की नाईट रजनीमध्ये तो देखील सामना रंगला होता. अर्थातच भरोडी आणि त्यांच्या विरोधात सुरई संघ होता. तब्बल 15 ह्या आकड्यावरती संघ ऑल आउट झाला होता आणि त्याच 15 धावा सेकंड सत्रामध्ये बनवता देखील आल्या नव्हत्या. तब्बल 15 खेळाडू त्या सामन्यामध्ये शून्यावरती बाद झाले होते. टेनिस बॉल क्रिकेटचा हा इतिहास आहे. इथे देखील ओव्हर द कव्हर खेळायचं होतं, परंतु क्षेत्ररक्षक पॉइंटचा धावेल आणि चेंडू फील्ड करेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट करण्यात येत आहे आणि ते ह्या 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 31 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकामध्ये ताबडतोब सुरुवात, दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवातीच्या बॉलवरती अटॅक पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर वापसी केली भुवननं आणि 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावसंख्येची. जर आपण पहिल्या डावाचा विचार केला तर तिथे बॅटिंग करत असताना वडवली येणं
6 विकेट गमावले होते आणि इथे आता हेडूटने संघानं फक्त एकच विकेट गमावलाय. कारण की सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येतो. ही नियमावली सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते ती कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय परंतु सलामीला येणारा फलंदाज सतीश काळत त्याला स्ट्राईक मिळाली नाही. हा देखील एक विक्रम होऊ शकतो की सामना जिंकला आणि सलामीर फलंदाज एकी चेंडून खेळता परत आला तर तो देखील एखादा विक्रम होऊ शकतो. परंतु तसं घडेल का त्यासाठी आता यश काळेंना जरूर मोठे फटके दाखवावे लागतील. क्रिकेटमध्ये आगले वेगळे देखील विक्रम घडू शकतात. गोलंदाजी ट्रॅकवरती नयन पाटीलला आपण पाहतो लेफ्ट हँडर आहेत. इथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं परंतु चांगला चेंडू आता नयन पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. सतरा चेंडू आणि 18ची गरज. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 50 लक्ष पूर्ण करायचा विजयासाठी. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. राणी राभा षटकार. बारा वाजून गेल्यानंतर डीजे रंगात येतो आणि त्याच पद्धतीने आता डीजेला रंग चढताना आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट नयन पाटील. पुढील चेंडू इथे देखील लॉब केलाय. आता देखील फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न होता परंतु आता प्रयत्न फसला आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक झेल कंप्लीट केला विजय यांना आपण पाहू शकता आणि हा झेल कंप्लीट झाला आणि खेळ संपला यश काळेंचा देखील.
पाहतो. जे क्रिकेटचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती ॲज अ पंच म्हणून देखील आपण त्यांना कार्यरत पाहतो. षटकातील आता शेवटचा बॉल असेल. इथे फटका सजवलाय परंतु चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण तो एका टप्प्यावरती हा चेंडू अगदी वॅकंड एरियामध्ये हा चेंडू दाखल झाला होता. तिथे फक्त मिळेल ती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक 43-43 या आकड्यावरती. गरज आता फक्त 7 धावसंख्येची आणि चेंडू 12 शिल्लक आहेत. 7-12चं समीकरण आहे परंतु ते समीकरण उलट हवं होतं. 7 बॉल आणि 12ची जर गरज असती ना तर मॅच मध्ये रोमांचकता पाहायला मिळाली असती. परंतु 7-12चं हे समीकरण आहे. हे समीकरण सोपं आहे म्हणजे हा उतारा सोपा आहे असं आपण म्हणू शकतो. अन्यथा जर 7-12चा उतारा कठीण असता तर मॅच मध्ये मजा पाहायला मिळाली असती. तर बाळे संघ आपण रेडी राहायचा. आपला संघनायक आपण आमच्या मंचावरती पाठवायचा आहे कारण की इथनं जो संघ जिंकेल तो बाले संघासोबत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण की आमचे जे 2 विजेते संघ आहेत ते सध्याच्या घडीला शिरडोनच्या क्रीडांगणावरती खेळ करतायत. ते पाहता या ठिकाणी द्वितीय फेरीतील द्वितीय लढत अगोदर खेळवण्यात येईल. गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी भुवन पाटील. सेकंड स्पेल मध्ये भुवन पाटीलला आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 7 धावा रोखायच्या आहेत. हा जर विक्रम केला तर भीम पराक्रम आपण म्हणू शकतो परंतु ह्या गोष्टी कठीण आहेत. 12 चेंडू 7 धावा रोखणं आणि ज्या पद्धतीनं बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात ते पाहता हे कठीण कार्य आहे. परंतु जेव्हा जेव्हा कठीण कार्य आपण पूर्ण करता तेव्हा तेव्हा इतिहासामध्ये आपली नोंदणी होते. इथे पंतांकडे अपील तर केली जाते परंतु अपिलामध्ये उत्साह नव्हता कारण की शोल्डर डाऊन झाले. त्या मॅच मध्ये बॅकफुट वरती आहे तो वडवली ए संघ. बॅटिंग स्वीकारली होती खरं तर निर्णय धाडसी होता. टोटल देखील चांगलं बनवलं होतं परंतु आणखीन काही धावा ऍड होणं गरजेचं होतं. प्रतिस्पर्धी दमदार संघ आहे त्यांच्यामध्ये चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ते पाहता टार्गेट थोडंसं छोटं आपण म्हणू शकतो. इथे फटका चांगला आहे अगदी पिकअप शॉट. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक राणी धाबा षटकार. आणि त्या कारणास्तव हा विजय त्यांच्यासाठी सोपा झाला आणि तो ठरला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.